नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, अध्यक्षा पंचशीलाताई इंगोले, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख व उपस्थित मंच. आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आणि नवीनच 72 गाळ्यासुद्धा बांधकाम इथे होणार आहे. आणि सचिवाने सांगितल्याप्रमाणे ही कुठलेही कर्ज या संस्थेवर नाही, ही म्हणजे अभिमानाची बाब आहे आणि 80 लाख रुपये शिल्लक आहे असं त्यांनी सांगितलं. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. म्हणून तो काम सुद्धा हाती घेण्यात आलेला आहे.
याच्यामध्ये आम्हाला विशेष आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे खासदार साहेब संजयभाऊ देशमुख, आदरणीय सर्व मंच, या सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आपण सगळेजण इथे जमलात बऱ्याच वेळपासून, तुमचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करते. कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं असं काम करण्यासाठी आणि दिग्रसचा आपल्या शेतकरी वर्गांसाठी जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण सगळेजण इथे हजर झाला आहात. संजयभाऊ देशमुख हे खरोखरच आपले प्रश्न प्राधान्याने सोडवतील अशी मी त्यांना खरोखरच एक ग्वाही देते. आणि आज आपण इथे बऱ्याच वेळपासून इथे जमलेले आहात, बऱ्याच जणांनी माहिती सांगितलेली आहे. आणि या कृषी उत्पन्न बाजार समिती यासाठी सर्वांना, शेतकरी वर्गांना आणि सर्व जे काही त्याशी निगडित आहे त्या सर्वांना याचा लाभ व्हावा अशी मी सर्वांना विनंती करते, धन्यवाद देते. आणि आज मला इथे जे बोलवलं आयोजकांनी, माझा आता आदर सत्कार केला, या सर्वांना मी धन्यवाद देते, आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपविले असे मी जाहीर करते. राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा